माननीय सदस्य नानाभाऊ पटोले यांनी जो जनहिताचा प्रश्न इथे उपस्थित केला, सरकार अतिशय संवेदनशीलतेने आणि विशेष करून माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री या योजनेच्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे ज्या ज्या समस्या येतात त्या समस्या सोडवतात. रोज याचा आढावा घेतला जातो. पहिला मुद्दा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये सगळ्यांना देतो बसा ऑफलाईन अर्ज करण्याची अनुमती देण्यात आली आहे. नंबर 2, अध्यक्ष महाराज, ऑफलाईन अर्ज करताना कागदाचा फापट पसारा नसावा यासाठी सुद्धा बदल केले आणि पिवळी पत्रिका आणि भगवी शिधापत्रिका या शिधापत्रिकेच्या आधारावरच आता उत्पन्नाचा दाखला आपल्याला समजता येईल. अध्यक्ष महाराज, तिसरा निर्णय केला की या समित्यांच्या बाबतीत नगर परिषद महानगरपालिका इथं आता वार्ड समित्या करून या समितींच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून किंवा ग्रामीण भागात अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ऑफलाईन हे अर्ज घेतल्या जाणार आहे. नाही, आता मी पहिल्यांदा माझी लाडकी बहीण या योजनेत सांगतोय. आणि एक घोषणा पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून भामरागड ते रायगड, चांदा ते बांदा, गडचिरोली ते गडहिंग्लज या महाराष्ट्राच्या सर्व बहिणींना या माध्यमातून आपण आश्वस्त करतो आहे की कोणत्याही तारखेची मर्यादाच आहे असा समज कोणी करून घेऊ नये. 31 ऑगस्ट ही जरी तारीख असेल तरी 31 ऑगस्ट नंतर सुद्धा ही योजना निरंतर चालणारी योजना आहे. आणि या योजनेच्या सोबत ज्या पोर्टलची माहिती काल दिली दाखवण्यात आली कॅबिनेटमध्ये, अध्यक्ष महाराज, या 2-3 दिवसामध्ये नानाभाऊ तुमच्याही मोबाईलमध्ये जर तुम्ही ते ऍप डाउनलोड केला तर सहजपणे हा अर्ज घेतला जाईल. साधारणतःपणे शासनाचा प्रयत्न आहे की आता रक्षाबंधनाच्या दिवशी पासून या आपल्या सर्व लाडक्या बहिणींचा अर्जाचा निपटारा सुरू करत यांच्या खात्यामध्ये पैसे जावेत. आणि नानाभाऊ, मी आपल्याला एक आनंदाची गोष्ट सांगतो. मीही अनेक वर्ष या सभागृहात आहे. अनेक योजना घोषित झाल्यावर त्याची अंमलबजावणी व्हायला वित्त विभागातल्या तरतुदीला उशीर होतो आणि अनेकदा या माध्यमातून योजना घोषित होते, GR निघतो, पण वित्त विभागाची तरतूद मात्र होत नाही. पण मला सांगायला आनंद होतो की आर्थिक दृष्टिकोनातून आउटवे नियतव्यय हाही मंजूर झालेला आहे. कुठेही एक पैशाची अडचण कुठेही येणार नाही. आणि आता रक्षाबंधनापासून हे पैसे दिले जातील. आणि सर्व आमदार पालकमंत्र्यांना सुद्धा या संदर्भात सूचना केल्या गेल्या आहे की अधिवेशन संपल्यानंतर ही योजना ही एक महत्वाची योजना आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्राच्या बहिणींची हे महत्वाची योजना असल्याने कोणतीही तुमची माझी कोणतीही बहीण ही वंचित राहता कामा नये. आपण या संदर्भामध्ये पूर्ण लक्ष द्यावं हे सांगण्यात येणार आहे. आणि मंत्र्यांना सांगितलं गेलं आहे, त्यांची समितीही झाली आहे. आणि मला विश्वास आहे, एक गोष्ट आहे जे नानाभाऊंच्या म्हणण्यातून लक्षात आली की कधी कधी गावापर्यंत अध्यक्ष महाराज ही माहिती पोहोचत नाही. आणि म्हणून मी विश्वास देतो की ग्रामपंचायत स्तरापर्यंत या संदर्भातल्या जाहिरातीचे बोर्ड लावून सर्व महाराष्ट्राच्या सेतू केंद्रात सुद्धा या योजनेची माहिती पोहोचवत महाराष्ट्राच्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये सहजपणे ही माहिती पोहोचवता येईल अशी व्यवस्था निश्चितपणे येणाऱ्या या 1 किंवा 1.5 आठवड्यात. राम कदमजी बोला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यामधील पहिली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे असणार आहेत रक्षाबंधनाला या ठिकाणी दिले जाऊ शकतात किंवा त्या दिवसापासून तुमच्या अर्जाचा निपटारा जो आहे सुरू केला जाणार आहे. परंतु न्यूजपेपरमध्ये देखील न्यूज आलेली आहे की 15 ऑगस्टला पैसे खात्यात भेटणार आहेत. तर रक्षाबंधनला तुमचे पैसे जे आहेत अकाउंटमध्ये भेटू शकतात. 19 ऑगस्टच्या आसपास रक्षाबंधन असू शकतं. तर त्या दिवशी किंवा त्या दिवसापासून ह्या अर्जांचा निपटारा तुमचा केला जाणार आहे. ही एक महत्त्वाची माहिती कालच्या अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे. दुसरं म्हणजे काल भरपूर सारे बदल जे आहेत याच्यामध्ये करण्यात आलेले आहेत. खूप मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. माझी
लाडकी बहीण योजनेसंदर्भात. तर याच्यामध्ये पहिला निर्णय तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की नवविवाहित महिला जी आहे त्यांच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवरती लावणं लवकर शक्य होत नाही लग्न झाल्यामुळं पतीच्या रेशन कार्डवरती. तर त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. परंतु तुमच्याकडं त्याचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. हे उत्पन्नाच्या दाखल्याबद्दलचं आहे. जर रेशन कार्डवरती नवविवाहित महिलेचं नाव नसेल विवाहित महिलेचं तर त्यांच्या संदर्भातलं आहे. परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांसाठी महाराष्ट्रात सध्या त्या वास्तव्यास आहेत, त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला आहे, तर त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र याशिवाय पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरलं जाणार आहे. त्याचसोबत तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि तुमचं अकाउंट पोस्टामधील बँकेमध्ये आहे तर त्या पोस्टामधील बँकेचं खातं देखील ग्राह्य धरलं जाणार आहे. इतर बँकेचेही खाते चालणार आहेत, प्रायव्हेट असतील गव्हर्नमेंट असतील, परंतु पोस्टामधील बँकेचे देखील खाते ग्राह्य धरलं जाणार आहे. ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन अर्ज कराल अंगणवाडी सेविका केंद्रामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी त्यावेळेस तुमचा परत तो फॉर्म ऑनलाईन भरला जातो. तर त्याच्यामध्येही जर ऑफलाईन तुम्ही अर्ज केला आहे त्या ठिकाणी तुम्ही मग फोटो काढायसाठी उपलब्ध होणार नाहीत ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी. तर ज्या अर्जावरचा फोटो आहे तो फोटो काढून ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार आहे. त्याचसोबत या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आता हे अर्ज भरून घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज भरून घेण्यासाठी अंगणवाडी सेविका असतील, त्यानंतर मदत कक्ष प्रमुख असतील, समूह संघटक असतील, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र आणि आपले सरकार केंद्र यांना प्राधिकृत करण्यात आलेलं आहे. सोबत केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ दिलेले आहेत अगोदर, जसं की PMSDBT प्रणाली असेल त्याद्वारे, त्याच्यामध्ये PM किसान, पोषण, मनरेगा, PM संविधानी, JSY, PMMVY हे योजना जी आहेत याचे जर तुम्हाला अगोदरपासून पैसे भेटत आहेत तरी देखील तुम्हाला अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार तुम्ही पात्र ठरत असाल तर तुमचा डेटा जो आहे तो काढून घेतला जाणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायची गरज नाही, मात्र तुम्हाला एक ऑफलाईन अर्ज भरून मात्र द्यावा लागणार आहे आणि तिथं सांगायचे तुम्हाला की हे योजना भेटत आहेत, ह्या योजनेचा जे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे त्याचा. तर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही, मात्र ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर पहा, गाव पातळीवरती ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक, ग्रामस्तरीय कर्मचारी यांची एक समिती स्थापन केली जाणार आहे ग्राम विभागावरती, जेणेकरून तुमचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करून घेण्यासाठी या ठिकाणी ही माहिती जी आहे सोपी पडणार आहे. ऑफलाईन अर्ज जे असणार आहेत तुमचे पोर्टलवर भरण्यासाठी यांची मदत घेतली जाणार आहे, त्याची देखील याच्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याचसोबत ग्रामस्तरीय समित्यांमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादी जी असणार आहे प्रत्येक शनिवारी या ठिकाणी गाव चाबडीवरती त्याचं वाचन केलं जाणार आहे किंवा अंगणवाडी किंवा ग्रामपंचायत केंद्रामध्ये ती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचसोबत या ठिकाणी वॉर्डस्तरीय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. व्हिडिओमध्ये देखील ती माहिती त्यांनी सांगितलेली आहे. तालुका वॉर्डस्तरीय समिती पात्र लाभार्थ्यांची निवड करून अंतिम यादी त्यांच्याद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि याच्यामध्ये आता नागरी ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक असतील, मदत कक्ष प्रमुख असतील, आशा सेविका असतील, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवीक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थी नोंद झाल्यावर, बघा ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन अर्ज घ्याल यांचा, परंतु तुम्हाला तो ऑफलाईन अर्ज घेतलेला ऑनलाईन पोर्टलवरती मात्र भरावा लागणार आहे. तो अर्ज पात्र झाला तरच तुम्हाला 50 रुपये भेटणार आहेत याचे. ह्या सर्वांना भेटणार आहेत. तर ह्याचं हे प्रोत्साहन भत्ता जो आहे तो देण्यात येणार आहे. याची देखील आता नोंद केलेली सर्वांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. मागच्या GRमध्ये फक्त आशा सेविका यांचा समावेश होता. तर अशा पद्धतीचा हा GR जो आहे असे बदल देखील याच्यामध्ये काल करण्यात आलेले आहेत आणि आपण पाहिलेलं असेल पैसे कधी भेटतील त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये व्हिडिओमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.